आणि आता महाराष्ट्र सुपरफास्टमधून घेणार आहोत बातम्यांचा धावता आढावा। मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये 96 नवीन वाहनांची भर पडणार आहे। 4 नवीन पोलीस ठाणी तसंच 2 परिमंडळ आणि 3 सहाय्यक आयुक्त विभागांसाठी ही वाहनं मंजूर केलेली आहेत। त्यामुळे पोलीस दलाची वाहन संख्या 4889 वरून 4585 होणार आहे। बदलापूर MIDC मधील उद्योजकांकडून थेट मालमत्ता कर वसुलीचा नगर परिषदेचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केलाय। मूलभूत सुविधा देण्याचा करार होईपर्यंत पालिकेला कर आकारता येणार नाही असं म्हटलंय। सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळांमधील कंत्राटी शिक्षकांच्या तासिका मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे। माध्यमिक पात्र शिक्षकांना 250 तर प्राथमिक प्रशिक्षित शिक्षकांना 225 रुपये प्रति तास मानधन मिळणार आहे। ही वाढ पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी खासगी एजन्सीच्या ॲपवर वर्षाला 54 लाख रुपये खर्च होत आहेत। आता सर्वसाधारण सभेमध्ये हजेरीसाठी ॲपसाठी 1 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिलेली आहे। नव्यानं त्यासाठी निविदा काढण्याचे आदेश सुद्धा दिले। अमरावती अग्निकांडानंतर आरोग्य विभागानं 24 तासांमध्येच निर्णय बदललाय। अकोल्याचे उपसंचालक कार्यालय अमरावतीमध्ये हलवण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय। उपसंचालक आठवड्यातून 3 दिवस अमरावतीमध्ये उपस्थित राहणार आहेत। सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीनं 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। फसवणुकीनंतरचा गोल्डन अवर महत्त्वाचा आहे। त्वरित तक्रार केल्यास रक्कम वाचवण्याची शक्यता आहे। जुनं वाहन खरेदी करत असताना आता RC वरील नाव आणि आधारवरचं नाव जुळतं की नाही याचा तपास आता करणं आवश्यक ठरणार आहे। नावामध्ये तफावत असेल तर मालकी हक्क हस्तांतरण किंवा NOCची ऑनलाईन प्रक्रिया अडू शकते। त्यापूर्वी व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक असल्यास आधारमधील नाव दुरुस्त करून घेण्याचा सल्लाही दिला जातोय। आमची मुंबई आमची बेस्ट या संघटनेनं बेस्टच्या 22 आगारांच्या पुनर्विकास योजनेला विरोध केलाय। जमीन हस्तांतरण थांबवावं, कंत्राटी बस पद्धत रद्द करावी आणि बेस्ट स्वमालकीच्या बसचा ताफा 10,000 पर्यंत वाढवावा या मागण्यांसाठी आज मुंबई महापालिकेसमोर आंदोलन केलं जाणार आहे। रक्षाबंधनानिमित्तानं मुंबईमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टकडून 136 जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत। 28 ऑगस्टपासून दिवसभर ही सेवा सुरू राहणार आहे। गर्दीनुसार अतिरिक्त बसगाड्यांचीही व्यवस्था केली जाणार आहे। मध्य रेल्वेच्या नेरूळ स्थानकामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये 477 विना तिकीट प्रवासी आढळून आलेले आहेत। त्यांच्याकडून 2,31,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। कारवाईसाठी 24 TTE आणि 4 RPF जवान तैनात केले आहेत। 15 डब्यांच्या लोकलसाठी टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराचं काम केलं जाणार आहे। त्यासाठी 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान रात्री 15 दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे टिटवाळा कसारा मार्गावरील अनेक लोकल्स रद्द असतील किंवा कमी करण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना याचा फटका बसणार आहे। मुंबईतील मेट्रोच्या 7A विमानतळ मार्गिकेवरील सुमारे 260 कोटी रुपयांचे उन्नत बांधकाम पाडून पुन्हा एकदा करावं लागण्याची शक्यता आहे। उंचीच्या नियमांसंदर्भात आक्षेप घेतल्यामुळे हा पेच निर्माण झाला असेल। त्यामुळे आता तोडगा काढण्यासाठी MMRDA कडून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू आहे। मुंबई आणि ठाण्यामधील वीज टंचाईचा प्रश्न मिटणार आहे। वाढती विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरला 75 वर्ष जुनी कळवा कल्याण पारेषण वाहिनी 110 kV वरून 220 kV करायला उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। सुमारे 488 कोटींच्या या प्रकल्पामुळे वीज पुरवठा क्षमता वाढणार आहे। मुंबई विमानतळावरील काही विमानसेवा 1 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्यानं नवी मुंबई विमानतळ आणि टर्मिनल 2 वर स्थलांतरित होणार आहे। त्यामुळे विमानतळावरून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी एअरलाईनकडून टर्मिनलची माहिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलंय। अमेरिका इराण युद्ध आणि पाकिस्तानी हवाई हद्दीमधील निर्बंधांचा भारतीय विमान कंपन्यांना फटका बसलेला आहे। एप्रिल-जूनमध्ये भारताचा एकूण आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक 10.5% कमी झाली आहे। सुमारे 1 कोटी झालेली आहे। परदेशी विमान कंपन्यांच्या प्रवासी संख्येमध्ये मात्र 7% वाढ झाली आहे। अकोल्यामधील प्रसिद्ध गोरक्षण रोडच्या राजाचे ढोल ताशांच्या गजरामध्ये आगमन झालं। बाबाच्या स्वागतासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली होती। कार्यकर्त्यांनी शिस्त राखत मिरवणूक सुरळीत पार पाडली।
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मावळमधील गणपती मूर्तिकारांच्या कारखान्यामध्ये लगबग वाढली आहे. बाप्पाच्या मूर्तीला अंतिम स्वरूप दिलं जात आहे आणि त्यासाठीची आता मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.